काल पण दोघंच जण लाईव्ह चॅटवरती होते, आज पण दोघंच जण होते, त्यामुळे मला पण नाही जास्त काही सुचत बोलायचं. प्रत्येक जण थोडंफार बोललं तर आपल्यालाही बोलता येतं लाईव्हवरती, नाही का? जे जे आहेत आता सध्या जॉईन वरती त्यांनी हाय करा एकदा, मला समजू द्या कोण कोण आहात ते. हाय केल्यावर नाव येतं तुमच्यावलं आणि समजतं की कोण कोण आहेत किंवा नाही आहेत. चोरून लाईव्ह बघताय सर्वजण, मी बघते दररोज 100, 200, 300 लोक असतात, पण लाईव्ह चॅटवरती मात्र कधी 10, कधी 5, कधी 4, कधी 3 किंवा कधी कधी 20-40 असेही येतात, पण लाईव्ह चॅटवरती येत नाही जास्त कोणी, चोरूनच बघतात सर्व. असं नका करत जाऊ. दीदी चल, गरम पाणी केलेलं आहे मी, थोडंसं गुळण्या करून घे. चल बरं. नमक आहे म्हणली तू पहिला एक पुडा, त्याच्यामध्ये कुठलं कोणचं नमक आहे का दीदी? हा मग ते म्हटलं चांगलं आहे, चल घेते. चल बरं पटकन. प्रयागराजचा कुंभमेळा कोणी कोणी बघितलाय, काय काय माहिती घेतली त्याबद्दल मलाही सांगा थोडीशी, मला ऐकायला आवडेल. खूप मोठा 144 वर्षानंतर कितीतरी दिवस चालणारा हा कुंभमेळा आहे आणि महाकुंभ म्हणतात त्याला. तर त्यामध्ये खूप म्हणजे असे खूप कोण आहे का तनु? गुडे आलाय का? अमृत कुंभ ज्यावेळेस देवाने भरला होता त्यावेळेस त्याचे थेंब धरतीवरती पडू नये असं काहीतरी हे होतं, पण ते 4 ठिकाणी पडलेले आहेत. ते मी तुम्हाला काल सांगण्याचा प्रयत्न केला, मलाही 2च ठिकाणचे माहीत आहेत. एक प्रयागचा आणि दुसरा नाशिकच्या त्र्यंबकेश्वरचा, अजून एक कुठेतरी आहे बघा. तर असे 4 ठिकाणावर पडलेले आहेत, तिथेच हा कुंभमेळा भरतो. करू का बंद गॅस? नाही पाहिजे तुला गरम पाणी? नको आली ना? नको दरमान सातुरे गर्व अभिमान सोड अवगुण मरशील तेव्हा तुला उचलेल कोण. नको दरमान सातुरे गर्व अभिमान सोड अवगुण मरशील तेव्हा तुला उचलेल कोण. चला, आपली खिचडी झालेली आहे, थोडीशी शिजायची बाकी आहे, ती शिजेल. थोडंसं बसून बोलते मी पण तुम्हाला. एक मिनिट, मी लगेच तुम्हाला सांगते. त्या लाईव्ह याच्यावरती थोडीशी माहिती जी आहे ती घेऊन सांगते. दिसतंय का? आवाज येतोय का? चला, 5 जण जर दिसत आहेत लाईव्हवरती, सर्वजण लाईक करा आणि कमेंट करा. पाणी जास्त गरम झालेलं आहे, थोडंसं